गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहेत सगळे? तर इथं चालली होती दिंडी, संत निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी, जी नाशिकहून आलेली आणि पंढरपूरला निघाली. माळा धर पाया पड. वारं प्रचंड होतं, त्यामुळं आवाज खूप येत होता आणि गाडीवर असल्यामुळं त्या वाऱ्याचा आवाज खूप येत होता. इथे पायी दिंडी निघाली होती. ही दिंडी आहे ती नाशिकवरून निघालेली. संत निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी पंढरपूरला पायी निघालेली आणि पुणे सोलापूर रोडवरून म्हणजे कुंभेज फाट्याच्या इथून निघालेली. आणि आम्ही भाजी आणायला गेलो होतो तेव्हा मग मी जरा वेळ तुळशी घेतली, चालले थोडंसं दिंडीमध्ये आणि थोडंसं व्हिडिओ पण काढले. त्याच्यात थोड्याशा क्लिप आहेत. काही काहीचा आवाज ठेवला आहे कारण ते छान वाटतं ऐकायला म्हणून. इथं पुण्यतिथी होती. दादा आहेत सासरे आणि त्याच्यासाठी ही बटाटा वाटाण्याची मिक्स भाजी बनवली होती. साधारण 25 ते 30 लोक जेवले असतील. तेवढा स्वयंपाक आम्ही घरीच बनवलं होतं. मी बनवलेली बटाटा आणि वाटाण्याची मिक्स रस्सा भाजी, पांढरा भात बनवलेला, लापशी बनवलेली आणि 2 टोपली चपाती. असं एवढं सिम्पलच बनवलेलं कारण 25-30 लोकांसाठी आणि भरपूर कामं असतात त्यामुळं सगळं जास्त काही बनवणं होत नाही. त्यामुळं हा प्लेन पांढरा भात, मस्त गुळाची लापशी बनवलेली होती आणि चपात्या, असं छान जेवण केलं होतं. आणि 12 वाजेपर्यंतच हा स्वयंपाक बनवायचा असतो. त्याच्यानंतर नैवेद्य दाखवायचा असतो आणि नंतर मग बाकीच्यांना जेवायला घालायचं असतं. तर असं सकाळी सकाळी खूप गडबड गोंधळ असतं, चालूच असतं. तर छान इथं तर मस्त लापशी होती आणि 2 टोपली चपात्या बनवलेल्या होत्या
असं सगळं झालं. त्यानंतर आमच्या घरी छान संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम. इथे सारिकाच्या सासूबाईंची पुण्यतिथी होती, तर त्याच्यासाठी मी एक 16 जण पाहुणे होतेच, म्हणजे त्याच्यासाठी मटर पनीरची भाजी बनवली होती. 1 किलो पनीर आणलेलं, एक अर्धा किलो मटर होते ओले, फ्रीजमध्ये ठेवलेले मटाराचे दाणे असतात ना ते होते, आणि 3 पॅकेट मटर पनीर मिक्सचा जो मसाला असतो ना तो आणलेला, आणि त्याची छान ग्रेव्ही, कांदा टोमॅटो थोडंसंच टाकलेलं. खूप छान भाजी झाली होती मटर पनीरची. सुकी गवार बनवलेली, व्हेजिटेबल टाकून पांढरा पुलाव बनवलेला, गरम गरम पुरी बनवलेली, समोसा आणि जिलेबी पण होतं, मस्त खीर बनवलेली, अशी स्पेशल थाळी तयार झाली. इथं नंतर मग आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी दुसऱ्या दिवशी थाळी बनवलेली होती. स्पेशल काही नाही, मूग डाळीची रस्सा भाजी होती. पिवळा बटाटा जो ऑलवेज माझा असतोच जेवणामध्ये, बटाट्याची जी हिरवी मिरची टाकून भाजी होती ना ती बनवलेली, वरण भात, खीर बनवलेली, चपाती, पापड तळलेला मस्त, आणि सॅलड जे ताटामध्ये माझ्या नेहमीच असतं, कैरी, कांदा, टोमॅटो, काकडी, आपलं स्पेशलच थाळी ती बनवलेली होती, आणि मस्त ही स्पेशल थाळी बनवली होती. नंतर ही पुढची थाळी होती. त्यांचे फ्रेंड जेवायला आले होते, त्यांच्यासाठी बनवलेलं होतं. मसाला वांगं, मेथीची भाजी, मुगाच्या डाळीचा भात, मसाले भात, स्वीट कॉर्न उकडलेले होते, शेवयाची खीर होती, चपाती, आणि स्पेशल हे कॉर्न भजी होते. खूप छान क्रिस्पी लागत होते, आणि ह्याच्यामध्ये थोडंसंच बेसन पीठ टाकायचं, हिरवी मिरची, लसूण, आलं, कढीपत्ता, कोथिंबीरची पेस्ट, आणि थोडंसंच बेसन पीठ आणि कॉर्न टाकायचे. खूप छान भजे झालेले होते, पापड होते, करंजी होती, हे लाडू पण होते, कांदा टोमॅटो काकडी हे सॅलड होतं. छानशी थाळी तयार झाली.